हॅलो फ्रेंड्स, आज मी आपल्याला एक मेकअप किट बनवायला शिकवत आहे। हा कापड आधी मी घेतलेला आहे। या कापडाला एक गोणीचे प्लास्टिकचे लावून ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे झिपर लावलं आहे। झिपर लावल्याच्या नंतर आपण त्याला एक एक्स्ट्रा कापड अस्तरचं जोडून घेऊ। मी जोडून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण एक पट्टी तयार केलेली आहे। पट्टी तयार केल्याच्या नंतर ती पट्टी आपण जॉईंट केलेली आहे। त्याला ती शिवून घेऊया आपण। शिवून घेतल्याच्या नंतर हे बघा, ही अशी शिवून झाली आपली। त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही आपण झिपर लावून घेऊया आणि झिपर लावून घेतल्याच्या नंतर जो अस्तर आहे ते आपण त्याला पुन्हा आपण शिवून घेऊया। तर शिवून झाल्याच्या नंतर हे आपण उलटून घेऊया। कापड सरळ करायचं आहे। त्यानंतर एक दाब शिलाई द्यायची आहे। दोन्ही बाजूने आपण छानपैकी दाब शिलाई देऊया। याला आता दाब शिलाई देत आहे। दुसऱ्याही बाजूने तशीच दाब शिलाई देऊन घ्यायची। कापड सरकू नये म्हणून मी दुसऱ्या बाजूनेही दोन्ही बाजूने दाब शिलाई लावून घेतल्यामुळे व्यवस्थित चैन पण आपली दिसून येते झिपर। आता फोल्ड करून बघायचं आहे। आता इथे कापड सरकू नये म्हणून मी पुन्हा संपूर्ण चारही बाजूंनी शिलाई मारून घेतलेली आहे। आता इथे आपण दोन्ही बाजूने फोल्ड करून रनर लावून घेऊया। हा रनर लावून झालेला आहे। आता रनर लावून झाल्याच्या नंतर मग पुन्हा आपण व्यवस्थित रनर लावून झाल्याच्यानंतर आपण पुन्हा उलटून घेतलेलं आहे आणि रनरने झिपर बंद केलेली आहे। त्यानंतर आपण 2-2 इंचाचे बॉक्स आपण इथे तयार करणार आहोत। 2 इंच ते व्यवस्थित माप घेऊन आपण 2 इंचाचे आपण इथे बॉक्स तयार करणार आहोत। हाही आता इथे एक बॉक्स तयार केलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूलाही आपण 2 इंचाचाच बॉक्स तयार करूया। ते 2 इंचाचा आपण बॉक्स तयार केला। आता तुम्ही जरा व्यवस्थित आपण घेऊया 2 इंच। त्यानंतर खालच्या बाजूनेही आपण 2 इंचच माप घेऊन 2-2 इंचाचा बॉक्स आपण तयार करून घेऊ। चारही बाजूने 2 इंचाचे बॉक्स तयार झालेत तर आपण करून घेत आहोत। चारही बाजूने 2-2 इंचाचे बॉक्स तयार करून झाल्याच्या नंतर ते बॉक्स आपण कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित परफेक्ट बॅग शिवता येईल। चारही बाजूचे हे 2-2 इंचाचे आपण कट करून घ्यायचे। हे कट करून झालेलं आहे। आता कटिंग झाल्याच्या नंतर ही जी बाजू आहे इथे आपण एक एक्स्ट्राचे कापड लावून घेऊया, जेणेकरून ही शिलाई वगैरे आपली दिसणार नाही। मी त्या बाजूला जॉईन करण्याबरोबरच कापड पण लावून घेतलेला आहे। नंतर हा कापड असा फोल्ड करून घ्यायचा। फोल्ड करून त्यालाही एक शिलाई मारून घेऊया आपण। दुसऱ्या बाजूने तसंच करायचं आहे। त्यानंतर कापडाला चौकोन आपण वेगळ्या दिशेने घेऊन वेगळे असे त्याचे कोण एक दुसऱ्याला जॉईन करून घ्यायचे
आणि ते शिवून घ्यायचे. हे शिवून झाले. यालाही आपण कापड जॉईन करूया. असे चारही बाजूने तसंच करून घ्यायचं आहे. चारही बाजूचे फोल्ड करून त्याला कापड लावून शिवून घेतल्याच्यानंतर आकर्षक दिसेल. त्यानंतर आपण ही बाजू उलटून घेऊया आणि मग आपली तयार